कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम मार्फत दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत आयोजित 2 दिवसीय तपासणी शिबिर 24 मे व 25 मे 2025 रोजी उत्साही वातावरणात आणि यशस्वीपणे संपन्न झाले। सदर 2 दिवसीय शिबिरामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतला। या योजनेनुसार 2 दिवसांमध्ये उपस्थित राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना 3 चाकी सायकल, व्हीलचेअर, बॅटरी संचालित मोटराइज्ड सायकल, कुबड्या, वॉकिंग स्टिक, सीपी चेअर, श्रवण यंत्र, ब्रेल साहित्य, स्मार्टफोन, कृत्रिम अवयव तसेच सहभागी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, कमोड खुर्ची, ट्रायपॉड, ग्रीवा कॉलर, डेंचर, LS बेल्ट इत्यादी साहित्य उपस्थित डॉक्टर वर्गाकडून आवश्यकतेनुसार मंजूर करण्यात आले। सदरच्या शिबिरामध्ये गरजू ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे तडफदार आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे यांच्या वतीने उत्पन्नाच्या दाखल्याचं वाटप करून मोलाचं सहकार्य करण्यात आलं। या 2 दिवसीय शिबिराचं उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी सकाळी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत शिवसेना जिल्हा प्रमुख श्री गोपाल लांडगे, जिल्हा महिला संघटक सौ लताताई पाटील, उपजिल्हा प्रमुख श्री राजेश कदम, श्री रवी पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख श्री विवेक खामकर, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख कविताताई गावंड, तालुका प्रमुख श्री महेश पाटील, ज्येष्ठ नेते सदा थरवळ, कल्याण तालुका संघटक श्री अर्जुन पाटील आणि अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष श्री महादेव नरसिंग ढोकळे यांच्या उपस्थितीत पार पडला असून या शुभप्रसंगी सहकार्यालय प्रमुख श्री बालन मोरे, श्री धर्मराज शिंदे, श्री शैलेंद्र भोजने, माजी नगरसेवक संजय पावशे, कल्याण ग्रामीण तालुका महिला संघटक सौ कल्पना पाटील, उपशहर प्रमुख श्री दिनेश शिवलकर, महिला शहर संघटक डोंबिवली पूर्व सौ स्वाती हिरवे, मंगलाताई पोखरकर, सुवर्णाताई भापकर, शिक्षिका आणि दिव्यांग भगिनी निकेताताई म्हात्रे, समन्वय समिती ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली अध्यक्ष श्री सुरेश पालकर, साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्डी सदस्य श्री उदय कोखले, साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्ली सदस्य श्रीमती भाग्यश्री पुरंदरे, उपशहर संघटक संतोष तळाशिलकर, उपशहर प्रमुख श्री दीपक भोसले, विधानसभा प्रमुख व शहर सचिव श्री संतोष चव्हाण, महानगर प्रमुख सौ सारिका चव्हाण, सौ प्रभावती म्हात्रे, सारिकाताई रावल, श्वेताताई विश्वकर्मा, सौ आरती राजपूत, डॉक्टर वैशाली गडाड, विधानसभा संघटक अवनी शर्मा, साउथ इंडियन सेल प्रमुख श्री पॉली जेकब, उपशहर संघटक ज्ञानेश पवार, शैलेश चव्हाण, उपविभाग प्रमुख यशवंत भवसार, विभाग प्रमुख शिवराम हळदणकर, सौ प्रमिला जाधव, सौ मंजुळा शेट्टी, सौ शिल्पाताई मोरे, सौ गीता राजपूत, सौ सुरेखा राणे, सौ प्रतिभा पंचाळ, सौ नमिता मयेकर, सौ आकांक्षा साईल, सौ स्वाती मोहिते, संस्कृती गुप्ता, मारुती मोतीराम ठोंबरे, आमदार राजेश मोरे यांचे स्वीय सहाय्यक श्री सतीश मोडक, तसेच खासदार कार्यालयाचे प्रकाश माने, इतर कर्मचारी आणि शिवसेनेचे अनेक महिला पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, दिव्यांग भगिनी, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी व मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। या शिबिरामध्ये 180 ज्येष्ठ नागरिकांनी आणि 66 दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 155 ज्येष्ठ नागरिक व 52 दिव्यांग बांधवांनी त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार व त्यांना असलेल्या आवश्यकतेनुसार विविध वस्तूंची मंजुरी उपस्थित अधिकारी वर्गाने दिली। या कार्यक्रमाद्वारे उपस्थित कल्याण लोकसभा मतदारसंघातील गरजू ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच डोंबिवली शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कल्याण व लोकसभा मतदारसंघात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने विविध कार्यक्रम राबवणारे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग बांधवांना शिबिरस्थळी उत्पन्नाचा दाखला मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग घेणारे कल्याण ग्रामीण विधानसभेचे तडफदार आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे तसेच शिबिरातील लाभार्थ्यांना
विविध वस्तू पुरवणाऱ्या एलिम्को संस्थेचे पदाधिकारी उपस्थित डॉक्टर्स आणि समस्त शिवसेना पदाधिकाऱ्याचे आभार मानले। या शिबिरासोबतच कल्याण मतदारसंघातील मुंब्रा, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व व ग्रामीण भागातील यापूर्वीच्या शिबिरांमधील लाभार्थ्यांना पुढील पंधरवड्यात साहित्य वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे सहाय्यक साहित्य त्यांच्या दैनंदिन जीवनात नक्कीच सुलभता आणि आत्मसन्मान निर्माण करणारे ठरेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केल्यानं शिबिर समारोपाच्या वेळी एल्मिको कंपनीच्या वतीने उपस्थित राहिलेले डॉक्टर व स्टाफ यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचे आभार मानून आनंदी व हर्षमय वातावरणात संध्याकाळी 5 वाजता 2 दिवसीय शिबिराची सांगता करण्यात आली। जय महाराष्ट्र। आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व भारतीय कृत्रिम अंग निगम यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग असतील यांच्यासाठी व्हीलचेअर, कुबड्या, इलेक्ट्रॉनिक 4 व्हीलर गाडी अशा अनेक प्रकारचे वाटप करण्याचा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे। आपण सर्व जाणं अनेक वर्षापासून माननीय श्रीकांत शिंदे साहेब ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे आणि म्हणून ते अनेक वर्षापासून दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात। त्याच्यात हा एक प्रकार आहे आणि आज त्याची नोंदणी करून येणाऱ्या काळामध्ये ते साहित्य वाटप करणार आहे। डोंबिवली शाखेचे वेगळा उपक्रम आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्फत ठेवण्यात आले। आज 60 वर्षावरील नागरिकांना आणि दिव्यांग नागरिकांना आज कृत्रिम साहित्य वाटप आपण ठेवलेले। हे साहित्य खरेदी करायला गेलं तर आपल्याला कितीतरी पैसे मोजायला लागतात, पण आपल्या शहर शाखेच्या माध्यमातून आपले लाडके आमदार, खासदार आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपली डोंबिवली शहर शाखा यांच्या माध्यमातून हा उपक्रम ठेवला आहे। भले हे वाटप आपण 100, 200, 500, 1000 जणांना करू, पण त्या 1000 जणांच्या घरामध्ये ही वस्तू गेल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे। या गोष्टी आपल्या शहर शाखेच्या माध्यमातून नेहमी होत असतात। त्याला आपले शहर शाखा आपल्याला हे करते, लताताई पाटील आहेत, आपले महेशजी पाटील साहेब आहेत आणि सगळे शाखेचे कार्यकर्ते आहेत, महिला शहर प्रमुख आहेत, ज्या ही लोक काम करत असतात आणि काम होत असून दे। कारण का जेव्हा या लोकांना जी अडचण येते तेव्हा या वस्तूंची किंमत जे बाजारात गेल्यानंतर एखाद्या नगरसेवकाकडे 2000, 5000 रुपये मागण्यासाठी ते लोक येतात, पण ही वस्तू 15,000, 20,000, 50,000, 1 लाख आणि गाडी पण आहे। या गोष्टी मिळाल्यानंतर त्यांना किती आनंद होणार आहे। मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडके असे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी हा कार्यक्रम अत्यंत म्हणजे प्रत्येक जनतेच्या आणि दिव्यांग, अपंग यांच्या जीवनाशी आधारित हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम नेहमीच साहेब लावत असतात। आजचा हा कार्यक्रम बोललं तर असे कार्यक्रम राबवण्याचं तात्पर्य म्हणजे साहेबांना सगळ्या जनतेची जाण असते, त्याच्यामध्ये दिव्यांग, अपंग यांच्यासाठी जो आजचा हा तपासणीचा कार्यक्रम लावलेला आहे आणि तपासणी करून त्यांचं वाटप करण्यात येणार आहे। त्याबद्दल मी खरंच म्हणजे माननीय खासदार साहेब एकनाथजी शिंदे यांचं आभार मानते की साहेब तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आणि आज आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भारताचं प्रतिनिधित्व करायला गेलेले आहेत। खरंच गर्व असावा